सहाय्यक असणं फार गरजेचं आहे जीवनामध्ये. आणि जर एकटं आहे आणि जीवनामध्ये जर सहाय्यक नाही, तर एकटेपणामुळं जीवनामध्ये अनेक जे काही लॉसेस आहेत त्याचा सामना करावा लागतो. आणि म्हणून देवाने आदामाला ज्यावेळेस निर्माण केलं आणि देवाने आदामाला त्या सर्व प्राण्यांकडे नेलं जी देवाने निर्माण केलेली होती. आणि देव बघू लागला की आपण निर्माण केलेला जो माणूस आहे तो त्या प्राण्यांना कोणती नावं देतो. आणि बायबल सांगते की जी नावं आदामाने दिली तीच नावं आजपर्यंत त्या प्राण्यांना पडलेली आपल्याला पाहायला भेटतात किंवा त्याच नावाने ते प्राणी ओळखले जातात. पण ज्या वेळेला ह्या प्राण्यांना आदाम नाव देत होता, तर एक गोष्ट आपण पाहतो की कुठंतरी त्याला खंत वाटली असावी की प्राण्यांमध्ये नर नारी आहे. आणि मग आपल्या संदर्भात असं का नाही? कुठंतरी त्या ठिकाणी लिहिलेलं नाहीये, पण आपण एक अनुमान लावू शकतो की कुठंतरी आदामाला असं वाटलं असावं. आणि मग आपण पाहतो की आदामाच्या जीवनामध्ये परमेश्वर देवाने त्याला सहाय्यक जे आहे ते देण्याचे ठरवलं. आणि त्यासाठी देवाने आदामाला गाढ निद्रा आणली आणि एक साईडची फासळी काढून त्यापासून स्त्री बनवली आणि ती स्त्री आदामाकडे आणण्यात आली. आणि ज्यावेळेस आदामाने तिला पाहिलं त्यावेळेला आदाम हा उत्पत्तीचं जे पुस्तक आहे, ज्यावेळेला आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये येतो त्यावेळेला आदाम जो आहे ना, त्या ठिकाणी फार स्पष्टपणे एक गोष्ट बोलताना आपल्याला दिसून येते. ती आपण वाचणार आहोत आणि समजून घेणार आहोत. आजचा जो विषय आहे एकापेक्षा दोघे बरे, हा जो विषय आहे हा आपण काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. आणि पहा, आपण पाहतो की ज्या वेळेला परमेश्वर देवाने स्त्रीची निर्मिती केली आणि स्त्रीला आदामाकडे आणण्यात आलं, त्यावेळेला आदामाने कोणत्या प्रकारची जी गोष्ट आहे तो ती बोलला ते आपण पाहणार आहोत. कोणीतरी उत्पत्तीचं पुस्तक 2 अध्याय आणि वचन 23 कोणीतरी वाचा. तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे. हिला नारी म्हणावी, कारण ही नरापासून बनविली आहे. व्हेरी गुड. आता आदामाने ज्या वेळेला परमेश्वर देवाने निर्माण केलेली स्त्री पाहिली त्या वेळेला आदामाला हे कळालं की ही माझ्या हाडातलं हाड आणि माझ्या मांसातलं मांस आहे. ठीक आहे. आणि पुढे ज्या वेळेला आपण वाचतो त्यावेळेला आपल्याला असं पाहायला भेटतं की तिला कशापासून निर्माण करण्यात आलं आहे त्याविषयीची देखील माहिती ह्याच वचनाच्या ब भागामध्ये पाहायला भेटते. ती ही आहे की हिला नरापासून बनवण्यात आलेलं आहे. बरं, हिला नरापासून का बनवण्यात आलं होतं हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर ते आपल्याला वचन 20 मध्ये जे आहे पाहायला भेटतं. पहा त्या ठिकाणी वचन 20. आदामाने सर्व ग्राम पशु, आकाशातील पक्षी व सर्व वन पशु यास नावे दिली, पण आदामाला कोणी अनुरूप सहाय्यक मिळेना. व्हेरी गुड. आदामाने सर्व आकाशातील पक्षी, ग्राम पशु, वन पशु ह्यांना काय केली, नावं दिली. आणि मग त्या वचनाच्या ब भागामध्ये असं म्हटलं आहे की आदामाला कोणीही त्याच्या सारखाच अनुरूप असं सहाय्यक मिळाला नाही. आणि परमेश्वर देवाला आदामाची जी फिलिंग्स आहे, आदामाच्या ज्या भावना आहेत त्या परमेश्वर देवाला कळाल्या. आणि त्यानंतर आपण पाहतो की परमेश्वर देवाने
आदामाच्या भावनेला अनुरूप असं सहाय्यक जे आहे ते निर्माण करून त्याच्याकडे आणलं. आता या सहाय्यकची जबाबदारी काय आहे, किंवा ही जी नारी आहे किंवा ही जी हवा आहे हिची जबाबदारी काय आहे, तर ती देखील आपल्याला ह्याच वचनामध्ये पाहायला भेटते. ती एक सहाय्यक आहे. आपल्या जीवनामध्ये सहाय्यक असणं फार गरजेचं आहे. आणि जर सहाय्यक जर आपल्या जीवनामध्ये आहे, तर त्या सहाय्यकाच्या सहाय्याने आपण आपल्या जीवनामध्ये बऱ्याच ज्या काही गोष्टी आहेत त्या मिळवू शकतो. आणि म्हणून आजचा हा जो विषय आहे हा आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि हा समजावं म्हणून तुम्हाला आदामा संदर्भात काही ज्या गोष्टी आहेत त्या वचनातून काय करायला लागलेल्या आहे, सांगायला लागलेल्या आहे. मग आजचा आपला विषय हा आहे, एकापेक्षा दोघे बरे. त्याच्यातला पहिला मुद्दा लिहून घ्या. का एकापेक्षा दोघे बरे? आणि देवाची पण ही इच्छा का आहे की एकटं राहण्यापेक्षा दोघांनी एकत्र राहायला पाहिजे? ही देवाची इच्छा काय आहे? त्याच्यातला पहिला मुद्दा लिहून घ्या. एकत्र राहिल्याने त्या दोघांची जी शक्ती आहे किंवा सामर्थ्य आहे ते वाढतं. जर तुम्हाला असं वाटतं की आपली जी शक्ती आहे किंवा आपलं जे सामर्थ्य आहे ते वाढावं, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला ते वाढवण्यासाठी एकत्र येणं फार गरजेचं आहे, एकत्र राहणं फार गरजेचं आहे. आणि पहा, एकत्र राहण्यासंदर्भात पवित्र शास्त्र आपल्याला काय सांगतं ते आपण समजून घेऊया. आणि उपदेशकाचं पुस्तक 4 अध्याय आणि वचन 9 जे आहे ते आपण काढणार आहोत. आणि वचन 9 यावेळेला आपण वाचू. आणि ह्या वचनातून आपण हे समजून घेणार आहोत की कशा प्रकारे एकत्र राहणं हे देवाला आवडतं. कोणीतरी वाचा ते वचन. उपदेशकाचं पुस्तक 4 अध्याय आणि वचन 9. एकट्यापेक्षा दोघे बरे, कारण त्यांच्या श्रमाचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. व्हेरी गुड. आता उपदेशक लिहिणारा जो लेखक आहे त्याचं नाव शल्मोन आहे. ठीक आहे. आता शल्मोनाला याविषयीचं ज्ञान प्राप्त झालं. जर एकापेक्षा दोघे जर राहायला लागले तर त्यांच्या तशा प्रकारच्या राहिल्याने काय होऊ शकतं त्यांच्या जीवनामध्ये, तर ते आहे त्यांच्या श्रमाचं त्यांना चांगलं जे फळ आहे ते त्यांना प्राप्त होईल. आता पहा, आज अनेक लोक हे एकत्र राहत नसल्या कारणामुळं ते जे काही मेहनत करत आहे त्यांच्या त्या मेहनतीचं चांगलं जे काही फळ आहे श्रमाचं ते त्या ठिकाणी त्यांना प्राप्त होत नाही. आणि त्यांच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टींना त्यांना मुकावं लागत आहे, तर त्या ठिकाणी आपण पाहतो की त्यांच्या मेहनतीला बऱ्याच अंशी यश जे आहे ते आलेलं नाही. आणि त्यांना येण्याच्या मागचं कारण जर काय आहे, तर त्या ठिकाणी एकच जण व्यक्ती हा आपल्याला ह्या क्षमाच्या क्षेत्रामध्ये धावपळ करत असताना दिसून येतो. पण देवाचं वचन आपल्याला अतिशय स्पष्टपणे ह्या ठिकाणी हे सांगत आहे की ज्या वेळेला आपण एकत्र येतो, मग आपण एकत्र अनेक गोष्टींसाठी येतो. पण ज्या पण गोष्टींसाठी आपण एकत्र येतो ना, त्या गोष्टी जर देवाला आवडणाऱ्या आहेत आणि त्या गोष्टी जर आपण पूर्ण मेहनतीने जर केल्या, तर परमेश्वर देव हा आपल्याला त्याचं जे चांगलं फळ आहे ते दिल्याशिवाय राहणार. आणि पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेला आपण नेहम्याचं पुस्तक आपण काढतो, तर नेहम्याच्या पुस्तकामध्ये आपल्याला
4थ्या अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये एक फार महत्वाची गोष्ट ही पाहायला भेटली, जी नेहम्याने आणि इस्रायल लोकांनी एकत्र येऊन जी आहे ती केलेली होती. आता लक्ष द्या, नेहम्या हा सर्वसाधारण व्यक्ती नव्हता. नेहम्या हा एका राजाच्या राज दरबारामध्ये पॅलेस दरबार होता. ठीक आहे, राज दरबारामध्ये तो जो आहे ना पॅलेस दरबार होता. त्याला जो आहे तो राजाच्या हातात देणारा होता. आणि एक मोठी जबाबदारी ही नेहम्यावरती असल्यानंतर देखील आपल्याला एक गोष्ट नेहम्याच्या जीवनामध्ये पाहायला भेटली, ती ही की नेहम्याने नेहमी इस्रायल लोकांना एकत्र जे आहे ना ठेवून काहीतरी असं करण्याचा निश्चय केला होता, ज्यामुळं देवाचं गौरव होणार होता. आणि ती कोणती गोष्ट होती जी एकत्र येऊन करण्याचा निश्चय केला होता? तर ती गोष्ट आहे ती आपल्याला पाहायला भेटली, यरूशलेमची जी काही बांधणी आहे ती त्यांनी त्या ठिकाणी 52 दिवसामध्ये केलेली आपल्याला पाहायला भेटली. आता पहा, यरूशलेमच्या भिंतीची जी काही बांधणी आहे ती 52 दिवसामध्ये करणं कठीण काम आहे. पण त्या कठीण कामाला सोपं करण्याकरता जर कोणत्या प्रकारची जी काही स्ट्रॅटेजी आहे ती वापरण्यात आली, ती ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटली. आणि त्या स्ट्रॅटेजीचं नाव आहे एकत्र राहणं. बघा वचन काय सांगत आहे, नेहम्या 4था अध्याय आणि 6वं वचन. या प्रकारे आम्ही सर्वांनी कोट बांधण्याचे काम चालविले. तो कोट निम्मा तयार झाला, कारण लोक अगदी मन लावून काम करीत होते. व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की लोकांमध्ये एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे दिसून येते, ती ही की प्रत्येक व्यक्ती हा मन लावून काम करत होता. आणि प्रत्येक व्यक्ती हा मन लावून काम करण्याच्या भूमिकेतून आपल्याला हे दिसतं की त्यांनी आपसामध्ये एकमेकांचा जो काही स्वीकार आहे ना तो केलेला होता. ह्या ठिकाणी आपण पाहतो की आपसामध्ये कुठल्याही प्रकारे त्या लोकांमध्ये एकमेकांप्रती मतभेद नव्हते. एकमेकांप्रती यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारे आपण पाहतो की तिरस्कार हा विषय नव्हता. त्यांनी एकत्र येऊन ह्या गोष्टी करण्याचा निर्णय घेतला असल्या कारणामुळं त्यांच्या हातून जो काही कोट आहे यरूशलेमचा तो निम्मा तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता लक्ष द्या, जर तुम्ही एकत्र राहिले आणि एखादं काम करण्याकरता जर तुम्ही तयार आले किंवा एखादं काम करण्यासाठी तुम्ही जर हातात ते काम जर घेतलं, तर ते काम यशस्वी जे आहे ना ते होऊ शकतं. कारण त्या ठिकाणी तुम्ही दोघांनी एकत्र येऊन ते करण्याचा निर्णय घेतला असल्या कारणामुळं आता तुमची जी शक्ती आहे ना ती डबल झालेली आहे. आणि डबल झालेल्या शक्तीमुळं तुम्हाला जे काम करायचं आहे ना ते करणं अतिशय सोपं तुम्हाला जाणार आहे. आणि म्हणून लक्ष द्या, देवाचं वचन सांगतं की आपण जर एकत्र राहिलो तर आपली शक्ती वाढते. आपण जर एकत्र राहिलो तर आपलं सामर्थ्य वाढतं. आणि आपण जर एकत्र राहिलो तर जे काम आपल्याला करायचं आहे ते आपण अतिशय यशस्वीरित्या जे आहे ते करू शकतो. कारण नेहम्याने यरूशलेमची जी भिंती आहे किंवा कोट आहे ते 52 दिवसामध्ये बांधण्याकरता इस्रायल लोकांना एकत्र करून त्यांच्या सोबत जे आहे ना त्याने काम करायला सुरुवात केली असल्या कारणामुळं त्यांना त्या ठिकाणी यश आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हेच यश तुम्हाला देखील येऊ शकतं, हे देव आपल्याला यातून काय करता माहिती का सांगत आहे. दुसरा मुद्दा,
एकत्र राहिल्याने संरक्षण मिळते. लक्ष द्या, एकापेक्षा दोघे बरे यातला दुसरा जो मुद्दा आहे तो हा आहे, एकत्र राहिल्याने संरक्षण मिळते. आणि संरक्षणाची गरज ह्या भूतलावरती प्रत्येक व्यक्तीला आहे. असं कोणी म्हणू शकत नाही की मला संरक्षणाची गरज नाही. प्रत्येक व्यक्तीला संरक्षणाची गरज आहे. आणि मग त्या व्यक्तीला संरक्षण प्राप्त व्हावं यासाठी त्या व्यक्तीने एकत्र राहणं फार गरजेचं आहे, तर त्याला संरक्षण प्राप्त होईल. आणि बघा, ज्यावेळेला आपण उपदेशकाचं जे पुस्तक आहे त्याचा 4था अध्याय आपण काढतो, त्याचं 10वं जे वचन आहे ते जेव्हा आपण वाचतो ना, तर त्या 10व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, संकटात एकमेकांची आपल्याला काय होत असते, मदत होत असते. आणि बघा, वचन कोणीतरी वाचण्यासाठी मला मदत करा. उपदेशकाचं पुस्तक 4था अध्याय आणि वचन 10 बघा काय म्हणत आहे. वचन 10, त्याचा पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल, पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते, त्याची दुर्दशा होते. व्हेरी गुड. जो एकटा असतो आणि पडतो, लक्ष द्या, जर दोघ जण आहेत तर पडण्याची शक्यता त्या ठिकाणी आपण पाहतो की फार कमी असते. पण जर एकटा आहे तर तो एकटा माणूस, एकटा व्यक्ती हा पडतो. आणि ज्यावेळेस तो पडतो ना, त्यावेळेला त्याची मोठ्या प्रमाणामध्ये दुर्दशा जी आहे ती होत असते. आणि मग अशा प्रकारची दुर्दशा होऊ नये यासाठी देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की एकापेक्षा दोघे नेहमी चांगले आहे. मग ते पती पत्नी असू शकतात, मग ते मित्र असू शकतात, मग ते अनेक समाजामध्ये अनेक जे आहेत ते नातेसंबंध आहेत ते असू शकतात. पण दोघ जण असणं फार गरजेचं आहे एकमेकांसाठी. आणि का गरजेचं आहे? कारण वचन सांगत त्या ठिकाणी, जर एखादा व्यक्ती जर पडला तर त्याचं सोबती त्याला हात देईल. आणि ह्या ठिकाणी हात देणं म्हणजे काय? हात देणं म्हणजे संरक्षण करणं आहे. हात देणं म्हणजे उभं करणं आहे. हात देणं म्हणजे चुकीच्या मार्गाकडून वळवून चांगल्या आणि योग्य मार्गाकडे आणण्याचं प्रतीक आहे एकापेक्षा दोघे. आणि ह्या जगामध्ये राहत असताना आपल्याला हे समजणं फार गरजेचं आहे. जर एक पडला, एक कोसळला, एक ढासला, लक्ष द्या, जर एखादा व्यक्ती जर ढासळला तर अशा ढासळलेल्या व्यक्तीला, पडलेल्या व्यक्तीला, कोसळलेल्या व्यक्तीला जो उभा आहे त्याने हात दिला पाहिजे आणि त्याला उभं केलं पाहिजे. यासाठी देवाचं सांगतं की एकापेक्षा दोघे जे आहेत ते नेहमी चांगले आहे. कारण जर एकटा जर राहिला, तो जर पडला तर त्याला उभं करता येऊ शकणार नाही. आणि पडणं हे नाशाला दर्शवतं. आणि देवाची इच्छा नाहीये की तुमचा नाश व्हावा. देवाची इच्छा मुळीच नाहीये. आणि पवित्र शास्त्रामध्ये प्रेषितांचं पुस्तक 16 अध्याय आणि 25 ते 26 ही 2 वचनं ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर ह्या 2 वचनामध्ये आपल्याला देवाचे 2 सेवक हे तुरुंगामध्ये एकत्र ज्या वेळेला होते, ज्यांचं नाव पौल आणि सिलास आहे, हे ज्या वेळेला एकत्र होते ना, त्यावेळेला त्यांच्या एकत्रित त्या ठिकाणी असल्या कारणामुळं त्यांनी देवाची आराधना करायला सुरुवात केली, देवाची भक्ती करायला त्यांनी सुरुवात केली, देवाची स्तुती करायला त्यांनी सुरुवात केली. आणि लक्ष द्या, त्यांच्या अशा प्रकारे देवाच्या मन लावून केलेल्या भक्तीमुळे देवाची जी काही उपस्थिती आहे ना, ती त्या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि देवाने त्या ठिकाणी एक मोठा भूकंप आणला आणि भूकंप आणून त्या दोघांची सुटका जी आहे ती देवाने केलेली आपल्याला पाहायला भेटते. लक्ष द्या, ह्या जगामध्ये राहत असताना तुम्ही एकमेकांचं संरक्षण जे आहे ते केलं पाहिजे. पतीने पत्नीचं आणि पत्नीने पतीचं
लेकरांनी आई वडिलांचं आणि आई वडिलांनी लेकरांचं, एका मित्राने दुसऱ्या मित्राचं आणि दुसऱ्या मित्राने पहिल्या मित्राचं, अशा प्रकारे संरक्षण जे आहे ते केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे संरक्षण करून तुम्ही एकमेकांच्या जीवाला जपणं फार गरजेचं आहे. आणि अशाच प्रकारचं जीवाला जपण्याचं काम हे पावलाने आणि सिलासने एकमेकांसंदर्भात केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि त्यांच्या अशा प्रकारच्या कामामुळं देवाला त्या ठिकाणी त्यांना सोडवण्यासाठी भूकंप जे आहे ते करावा लागला. आणि देवाने तसं केलं ते का माहिती का? कारण त्यांना सोडवायचं होतं. लक्ष द्या, तुम्हाला ह्या दिवसांमध्ये ही गोष्ट समजून घेणं फार गरजेचं आहे की एकापेक्षा दोघे हे किती महत्वाचे आहे. मग ते पती पत्नी असू शकतात, मग ते बहीण भाऊ असू शकतात, मग ते मित्र असू शकतात, मग ते आईवडील असू शकतात, मग ते लेकरं आणि आईवडील असू शकतात. लक्ष द्या, परंतु आज जर पाहिलं तर आज लोकांना एकत्र राहिलेलं आवडत नाही. आणि कोणी राहिलं तरी त्यांना ते आवडत नाही. कोणी राहायचा प्रयत्न केला तरी त्यांना ते काय होत नाही, आवडत नाही. पण लक्ष द्या, देवाचं जे सांगतं की आपल्याला देवाने एकत्र राहण्यासाठी निवडलेला आहे. तिसरा मुद्दा लिहून घ्या, मुद्दा क्रमांक 3. ऐक्यामुळे देवाची उपस्थिती येते. तुम्ही जितकं एकत्र राहाल, जितकं तुम्ही एकमेकांसोबत एकत्र राहाल, तितकं तुमचं एकत्र राहणं हे तुमच्या मध्ये देवाची उपस्थिती घेऊन येण्याचं कारण जे आहे ते ठरत असतं. आणि पहा, वचन सांगत आहे मत्तयाचं पुस्तक 18 अध्याय आणि वचन 20 बघा काय म्हणत आहे. ज्या वेळेला तुम्ही एकत्र राहत एकीने, त्यावेळेला देवाची उपस्थिती ही कशी येते त्या ठिकाणी पहा, वचन काय सांगत आहे. कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. व्हेरी गुड. जिथं कुठं दोघं किंवा तिघ एकत्र येतात आणि त्यांचा एकत्र येण्याचा विषय काय आहे, तर तो आहे येशू, तो आहे देव, तो आहे पवित्र आत्मा, तो आहे पिता. ज्या वेळेला तुम्ही येशूच्या नावाने एकत्र येतात ना, त्यावेळेला तुमच्या मध्ये देव येतो. लक्ष द्या, कारण देवाला तुमच्यामध्ये जर तुम्हाला बोलवायचं आहे तर तुम्हाला कोणती गोष्ट केली पाहिजे ती या ठिकाणी आपल्याला समजून येते. ती आहे आपल्यामध्ये एकी पाहिजे, आपल्यामध्ये एकत्रितपणा आपल्यामध्ये असणं. जर अशा प्रकारचा एकत्रितपणा आपल्यामध्ये असेल तर आपण देवाची जी काही उपस्थिती आहे ना ती आणणारे लोक बनत राहू किंवा ते बनल्याशिवाय राहणार नाही. आणि बघा वचन काय सांगत आहे, प्रेषितांचं पुस्तक 2 अध्याय आणि त्याचं 1 ते 4 वचन पहा काय म्हणत आहे. त्या ठिकाणी कशा प्रकारे एकत्र राहिल्यामुळं देवाची उपस्थिती ही त्यांच्यामध्ये उतरून आली हे ह्या वचनात दिले. कोणीतरी वाचा 2 अध्याय 1 ते 4 वचन. प्रेषित 2 अध्याय आहे का दादा? येस, 2 अध्याय 1 ते 4. नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50 दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्या या सोसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. व्हेरी गुड. आता बघा या ठिकाणी असं म्हटलं आहे की ह्या ठिकाणी जवळपास 120 लोक जे आहे ते एकत्र आले होते. आणि ते एकत्र आले असल्या कारणामुळं त्यांच्या मध्ये पवित्र आत्मा जो आहे तो उतरून आला. त्यांच्यामध्ये देव उतरून आला आणि देवाने त्यांच्यामध्ये उतरून यावं यासाठी त्यांनी देवाला जर कोणती गोष्ट दाखवली होती तर ती आहे एकी, ती आहे एकत्रितपणा. जर तुमच्यामध्ये एकी आहे, तुमच्यामध्ये एकत्रितपणा आहे तर तो एकत्रितपणा तुमच्यामध्ये त्या देवाची उपस्थिती जी आहे ती घेऊन येण्यासाठी काफी आहे. आणि म्हणून एकापेक्षा दोघे चांगले आहे आणि एकापेक्षा दोघे
हे अधिक मजबूत व्हावं म्हणून दोघांनीही एकमेकांकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि एकमेकांना सांभाळून घेणं फार गरजेचं आहे. जर अशा प्रकारे जर तुम्ही करत गेला तर निश्चित अर्थाने देवाचा जो काही उद्देश आहे तुम्हाला एकत्र आणण्याचा तो पूर्ण करून घेईल आणि तो पूर्ण व्हावा यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा, चौथा मुद्दा लिहून घ्या. एकत्र राहिल्याने एकमेकांना उत्तेजन मिळते आणि आधार मिळतो. लक्ष द्या, एकत्र राहणं म्हणजे काय आहे हे आजच्या ह्या चौथ्या मुद्द्यातून आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. एकत्र राहणं म्हणजे एकमेकांना उत्तेजन देणं आहे. एकत्र राहणं म्हणजे एकमेकांना आधार देणं आहे. आणि ह्याच गोष्टी आज आपण वर्तमान समयामध्ये एकमेकांच्या जीवनामध्ये पाहत नाही आणि ह्या गोष्टी लोकांच्या जीवनामध्ये नसल्या कारणामुळं त्यांना अनेक वाईट गोष्टींना सामोरे जावं लागत आहे आणि त्यांना त्या प्रकारे वाईट गोष्टींना सामोरे जावं लागू नये म्हणून तर देवाने या ठिकाणी हे सांगितलेलं आहे की एकत्र राहिल्याने एकमेकांना उत्तेजन देता येतं आणि एकत्र राहिल्याने एकमेकांना आधार जो आहे तो देण्यात येतो. आणि बघा वचन काय सांगत आहे, इब्री लोकांचं पत्र 10वा अध्याय आणि 25 आणि 26 वचन आपण वाचू. इब्री लोकांचं पत्र 10वा अध्याय 25 आणि 26 वचन आपण वाचणार आहोत. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा. कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धी पुरस्सर पाप केले तर पापाबद्दल ह्या पुढे यत्न व्हायचा राहिला नाही. व्हेरी गुड. आणि वचन 24 पण वाचत आहे. आणि प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देईल. व्हेरी गुड. एकमेकांना उत्तेजन प्राप्त होईल या अनुषंगाने किंवा या दृष्टिकोनातून तुम्ही एकमेकांबरोबर काय केलं पाहिजे माहिती का, एकमेकांकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि पहा, ज्या वेळेला तुम्ही एकमेकांकडे लक्ष देतात याचा अर्थ हा आहे की तुम्ही त्यांना उत्तेजन देत असता. ज्या वेळेला तुम्ही एकमेकांकडे लक्ष देतात याचा अर्थ हा आहे की तुम्ही तुमच्या स्वतःवरती प्रीती करतात. तुम्ही तुमच्या स्वतःला सत्कर्मे करण्याकरता जे आहे ना, चांगली कर्म करण्याकरता जे आहे ते प्रोत्साहन देत असतात. आणि देवाचं वचन आपल्याला सांगतं की ज्या वेळेला आपण टीम वर्क करतो, ज्या वेळेला आपण एकत्र येऊन काम करतो, त्यावेळेला देवाचं जे राज्य आहे ना ते वाढत असतं. आणि देवाचं राज्य हे वाढावं अशी देवाची इच्छा आहे. आणि ते कशा प्रकारे वाढू शकतं तर ते ह्या वचनामध्ये आपल्याला लिहिलेलं पाहायला भेटतं. आणि वचन 25 म्हणतं की आपण कित्येकाच्या चालीप्रमाणे आपलं एकत्र मिळणे कधीही सोडू नये. आपण एकमेकांना बोध केला पाहिजे आणि जसजसं तो दिवस देव येण्याचा जवळ येत आहे तस तसं तुम्ही अधिक तसं काय झालं पाहिजे, करत राहायला पाहिजे. आता लक्ष द्या, जर आपण ह्या जगामध्ये राहत आहोत आणि आपल्याला जर उत्तेजनाची गरज आहे, आपल्याला जर आधाराची गरज आहे, तर आपल्या बरोबर कोणीतरी आपल्या सोबत असणं फार गरजेचं आहे आपल्याला उत्तेजन देण्यासाठी आणि आधार देण्यासाठी. आणि म्हणून देववचन सांगतं की आपण एकापेक्षा दोघे बरे हे पॅटर्न आपल्या जीवनामध्ये जे आहे ते लागू करून घेतलं पाहिजे. आणि जर हे लागू करून घेतलं तर निश्चित अर्थाने आपण हे देवाच्या दृष्टिकोनातून उत्तेजन प्राप्त झालेले किंवा आधार प्राप्त झालेले लोक बनल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या जगामध्ये प्रत्येकाला उत्तेजनाची गरज आहे, ह्या जगामध्ये प्रत्येकाला आधाराची गरज आहे. आणि ह्या दोन गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये महत्वाच्या असलेल्याच त्याला प्राप्त होत नाही.
अनेक लोक तुमचं खच्चीकरण करतील, अनेक लोक तुमचा आधार काढून घेतील, अनेक लोक तुमच्या जीवनामध्ये डॅमेज आणतील. पण अशा वेळेला तुम्ही घाबरू नका, कारण परमेश्वर देव हा सर्वसमर्थ देव आहे आणि तो तुम्हाला खचू देणार नाही आणि तो तुमचा जो आधार आहे ना तो तुटू देणार नाही. आणि म्हणून उत्तेजनासाठी आणि आधारासाठी तुमच्याकडं एक असं व्यक्ती असणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये देवाचं भय आहे. आणि आपण पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये प्रेषणाचं पुस्तक 9 अध्याय आणि वचन 27 ज्यावेळेस आपण वाचतो त्या ठिकाणी बर्नबाने जो आहे ना, बर्नबाने पाऊलाचा स्वीकार केला आणि पुढे जाऊन दोघांनीही एकमेकांना उत्तेजन देत, एकमेकांना आधार देत जे आहे ते देवाची सेवा केली. लक्ष द्या, ह्या जीवनामध्ये राहत असताना देव आपल्याकडे अपेक्षित करतो की आपण एकमेकांना उत्तेजन देणारे लोक असावे. जीवनाच्या शेवटपर्यंत आपण एकमेकांना आधार देणारे लोक असावे जीवनाच्या शेवटपर्यंत. येशूने हे काम केलं, शिष्यांना हे काम करायला सांगितलं आणि आता आपल्याला हे काम करायला सांगितलेलं आहे. येशू हे काम करत असताना त्याने ते काम अशा दृष्टिकोनातून केलं जे पूर्ण होईल. शिष्यांनी पण त्याच दृष्टिकोनातून केलं जे पूर्ण होईल. आपल्याला पण त्याच दृष्टिकोनातून करायचं आहे जे पूर्ण होईल. आणि म्हणून आपल्याला ह्या दिवसांमध्ये एकत्र राहून एकमेकांना उत्तेजन द्यायचं आहे आणि एकमेकांचा आधार बनायचा आहे. पाचवा मुद्दा एकापेक्षा दोघे बऱ्यातला पाचवा मुद्दा, एकत्र सेवा केल्याने मोठा परिणाम जो आहे तो होत असतो. आणि मोठा परिणाम हा तुमच्या सेवेतून घडून यावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एकटी सेवा करण्याऐवजी दोघं मिळून सेवा करणं फार गरजेचं आहे. आणि लक्ष द्या, ज्या वेळेला आपण टीम वर्कने काम करतो त्यावेळेला देवाचं राज्य वाढतं. आणि देवाचं राज्य हे कशा प्रकारे वाढतं हे आपल्याला लूक वर्तमान 10वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये पाहायला भेटते. पहा, कोणीतरी लूक 10वा अध्याय आणि पहिलं वचन आपण वाचू यावेळेला. यानंतर प्रभूने आणखी 72 जणांस नेमून ज्या ज्या नगरात व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना आपणा पुढे पाठविले. व्हेरी गुड. आता पहा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की सेवा ही एकत्र केल्या असल्या कारणामुळं किती मोठ्या प्रमाणामध्ये सेवा वाढली हे आपल्याला पाहायला भेटतं. आणि सेवा वाढावी ही देवाची इच्छा आहे. सेवा वाढावी ही देवाची काय माहिती का, ही देवाची इच्छा आहे. आणि देवाची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण आपलं जे योगदान आहे ते देणं गरजेचं आहे. आणि कोणत्या प्रकारचे योगदान आपल्याला देवाची सेवा वाढवण्याकरता द्यायचं आहे, तर आपल्याला दोघं मिळून जे आहे ते देवाची सेवा करण्याकरता निघायचं आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये फिलिप्पियराचं पत्र 1 अध्याय आणि पहिलं वचन ज्यावेळेस आपण वाचतो तर त्या ठिकाणी संत पौल आणि तिमोथेय यांनी अनेक ठिकाणी एकत्र राहून जे आहे ती काय केली माहिती का, सेवा केलेली होती. आणि त्यांची अशा प्रकारे एकत्र राहून सेवा करण्याच्या त्या पद्धतीला यश आलेलं आपल्याला पाहायला भेटतं. त्यांची सेवा जी आहे ती फलद्रूप झालेली आपल्याला पाहायला भेटते. आणि अशाच प्रकारची फलद्रूपता ही तुमच्याही सेवेमध्ये यावी अशी देवाची इच्छा आहे. पण त्यासाठी काय करण्याची गरज आहे, तर ह्या ठिकाणी वचन सांगतं की एकत्र सेवा करणं फार गरजेचं आहे. एकत्र सेवा करणं फार गरजेचं आहे. मग तो मोठा बदल जो आहे तो घडून आल्याशिवाय राहणार नाही. आणि बघा, फिलिप्पियराचं पत्र 1 अध्याय आणि पहिलं वचन काय म्हणत आहे पहा, कोणतरी फिलिप्पियराचं पत्र. येथील अध्यक्ष व सेवक यांच्या बरोबर ख्रिस्त येशूच्या ठायी असणाऱ्या सर्व पवित्र जनांना येशू ख्रिस्ताचा दास पौल व तिमोथेय यांच्याकडून. व्हेरी गुड. सर्व पवित्र जनांना. आता पवित्र जनांना म्हटलं असल्या कारणामुळे ह्या ठिकाणी आपण पाहतो की अनेक प्रकारच्या सेवा आहे. आणि त्या सेवा करणारे लोक आणि विश्वासणारे लोक यांना या ठिकाणी हे पत्र लिहित असताना तो म्हणत आहे की अहो पवित्र जनांनो, येशू ख्रिस्ताचे दास पौल व तिमोथेय ह्यांच्याकडून तुम्हाला कृपा व शांती असो.
आता पाऊल ह्या वचनातून हे दाखवून द्यायचा प्रयत्न करत आहे की मी आणि तिमोथेने एकत्र सेवा केली आणि ती सेवा एकत्र केली असल्या कारणामुळं आमच्या त्या सेवेतून मोठा जो बदल आहे, परिणाम जो आहे तो घडून आलेला आहे. आणि लक्ष द्या, एकत्र राहणं फार गरजेचं आहे. जर एकत्र तुम्ही राहिले तर मोठा बदल तुम्ही देवाच्या राज्यामध्ये करू शकता, हे विसरू नका. आणि तो बदल तुम्हाला करता यावा म्हणून एकत्र येणं कधीही सोडू नका. जरीही सैतानाने किती अडथळे आणले तरी एकत्र राहणं जायचं सोडू नका. ही देवाची इच्छा आहे. पुढचा मुद्दा, एकापेक्षा दोघे बरे, याचा पुढचा मुद्दा, एकत्र राहिल्याने प्रेम वाढतं आणि संघर्ष कमी होतो. एकत्र राहिल्याने जिव्हाळा वाढतो, प्रेम वाढतं, परंतु जो संघर्ष आहे जीवनामध्ये तो कमी होतो. त्याचा असर आपल्या जीवनावरती मुळीच होत नाही. आज अनेक लोकांच्या जीवनामध्ये आपल्याला संघर्ष पाहायला भेटतो आणि त्या संघर्षामुळे अनेकांनी स्वतःला भोसकून घेतलेला आहे. पण देवाचं वचन या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगत आहे की एकत्र राहिल्याने प्रेम वाढतं आणि जीवनामध्ये असलेलं सर्व जे काही संकट आहे, संघर्ष आहे, त्याच्यावरती मात करता येतो. आणि पवित्र शास्त्रामध्ये स्तोत्र संहिता 133 आणि वचन 1 बघा काय म्हणत आहे. स्तोत्र संहिता 133 आणि पहिलं वचन, पहा बंधू, ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. व्हेरी गुड. पहा 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 पहा, आणि तिथं कॉमा आहे. म्हणजे ह्या ठिकाणी उत्तेजन दिले एखादी गोष्ट बघण्याकरता. बघ बघ बघ, पहा पहा पहा, ते पहा. आणि मग पुढे स्तोत्रकर्ता म्हणत आहे की भावांचं एकत्र राहणं हे किती चांगलं आणि मनोरम आहे. मनोरम म्हणजे मनाला एक प्रकारची शांती किंवा एक प्रकारचं समाधान देणार ते आहे. लक्ष द्या, आज अनेक परिवारांमध्ये, समाजामध्ये एकत्रितपणा हा दिसून येत नसल्या कारणामुळे त्यांच्या जीवनामध्ये ते वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासाचा सामना ते करत आहे. आणि देवाची इच्छा मुळीच नाही तुम्ही त्रासाचा सामना करावा. नाही, देवाची इच्छा नाहीये. देवाची इच्छा ही आहे की तुम्ही एकत्र राहून एकमेकांवरती प्रीती करावी आणि एकमेकांच्या जीवनामध्ये जो काही संघर्ष ते करतायत त्यातून त्यांना सुटका मिळावी. म्हणून तुम्ही एकमेकांना, लक्ष द्या, देवाचे वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं एकमेकांना घेऊन चालणं फार गरजेचं आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये 33वा अध्याय उत्पत्तीचं पुस्तक आणि 4थं वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, त्या ठिकाणी एक भाऊ दुसऱ्या भावाला धोका देऊन आपल्या मामाच्या घरी पळून गेला आणि दुसरा भाऊ पळून गेलेल्या भावाचं सूड घेण्यासाठी, जीव घेण्यासाठी त्याचा पाठलाग करताय. का तर त्याने बापाला धोक्यामध्ये ठेवून त्याचा जो काही पहिलोटाचा आशीर्वाद आहे तो त्याने हिरावून घेतलेला होता. आणि त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये तीव्र जे काही वाद आहे, दुश्मनी आहे, ती तयार झालेली होती. पण जसं दिवस लोटले गेले तस त्यांच्यामधला जो काही संघर्ष आहे तो कमी झाला आणि याकोब आणि एसाव हे पुन्हा एकमेकांना भेटले. आणि भेटल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये आता एकमेकांचं सूड घेण्याची काही नव्हती का भावना नाही. त्यांनी एकमेकांना आता क्षमा केलेली आहे. त्यांनी आता एकमेकांना जे आहे ते सोबत घेऊन चालण्याचा निर्णय त्याने केलेला आहे. आणि अशाच प्रकारच्या गोष्टी देव हा आपल्याकडनं अपेक्षित करतो. कारण एकत्र जर आपण राहिलो तर आपलं एकमेकांप्रती प्रेम वाढेल आणि एकमेकांमध्ये जो काही संघर्ष असेल त्यावरती आपल्याला विजय जो आहे मिळेल. लक्ष द्या, अशा प्रकारे हे जे एकापेक्षा दोघे बरे हा जो टॉपिक आहे हा अशा प्रकारे काम करतो. शेवटचा मुद्दा, एकत्र राहिल्याने एकमेकांच्या गरजा भागवता येतात. परत एकदा सांगतो, एकत्र राहिल्याने एकमेकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करता येतात. आणि आपण प्रेषितांचं पुस्तक 4था अध्याय
आणि वचन 29 ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर त्या 4थ्या अध्यायाच्या 29व्या वचनामध्ये सर्व लोकांची जी मन आहे ना ती एक होती. बघा वचन काय सांगत आहे, वाचा माझ्यासाठी प्रेषित 4:2 4:32. कारण ते लोकांना येशूच्या द्वारे मेलेल्यातून पुन्हा उठणे आहे असे प्रसिद्धपणे सांगत होते, ह्याचा त्यांना संताप आला. ओके, व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की लोकांची जी मन आहे, लोकांची जी काय आहे मन आहे ना, ती कशा प्रकारे एकमेकांच्या गरजा भागवण्याकरता पुरेशी किंवा एकत्रित असेल आपण पाहायला भेटते. आणि वचन असं म्हणत आहे की तेव्हा विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एका दिलाचा व एका जीवाचा होता. आता हा एका दिलाचा आणि एका जीवाचा का झालेला होता माहिती का? कारण प्रत्येकाची गरज होती आणि प्रत्येकाला त्यांच्या स्वतःची गरज भागवता यावी इतके श्रीमंत देखील ते नव्हते. पण जे काही त्यांच्याकडे होतं ना, ते त्या ठिकाणी ते मंडळीमध्ये आणत होते आणि मंडळीमधून ज्याला ज्याची गरज आहे ती पुरवलं जात होती. लक्षात घ्या. आता एकत्र राहणं म्हणजे काय माहिती का? एकत्र राहणं म्हणजे एकमेकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करणं. एकमेकांच्या ज्या काही गरजा आहे त्याची पूर्तता करणं म्हणजे एकत्र राहणं होय. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की जी पहिली मंडळी होती त्या पहिल्या मंडळीने एकमेकांची काळजी घेण्यासंदर्भात त्यांच्याकडे जे काही होतं ना ते त्यांना काय केलं माहिती का? दिलं. आणि बघा प्रेषितांचं पुस्तक 2रा अध्याय आणि 44 ते 45 वचन वाचा कोणीतरी. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत. व्हेरी गुड. प्रत्येकाची गरज होती. प्रत्येक जण त्या मंडळीमध्ये गरजवंत होता आणि प्रत्येक जण त्या मंडळीमध्ये गरजवंत असल्या कारणामुळं त्या ठिकाणी त्या मंडळीमध्ये आपल्याला एक स्वभाव पाहायला भेटतो आणि तो स्वभाव आहे एकत्र राहण्याचा. जर तुम्ही एकत्र राहायला शिकले तर तुम्हाला एकमेकांच्या गरजा ज्या आहे ना त्या पुरवता येऊ शकतात. पण आज एकत्र राहण्यासाठी तयारच होत नाही, म्हणून त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या त्यांच्यासोबत राहणाऱ्या संबंधित व्यक्तीला पूर्ण करता येत नाही. आणि ह्या जगामध्ये राहत असताना आपल्याला ह्या गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण पहिली मंडळी आपली सर्व संपत्ती जी आहे ना ज्याची त्याची गरज ज्याला त्याला जशी होती ते वाटून दिलं. आणि ह्या आजच्या विषयातून आपण काय शिकतो तर पहिली गोष्ट आपण पाहतो की एकापेक्षा दोघे बरे यामध्ये एकत्र राहिल्याने सामर्थ्य वाढतं, एकत्र राहिल्याने संरक्षण प्राप्त होतं, एकत्र राहिल्यामुळं देवाची जी काही उपस्थिती आहे ती आपल्या जीवनामध्ये येते. एकत्र राहिल्यामुळे एकमेकांना उत्तेजन आणि आधार जो आहे तो देता येत असतो. एकत्र राहिल्यामुळं आपण पाहतो की एकत्र सेवा केल्याने मोठा जो काही बदल आहे, परिवर्तन आहे, संजीवन आहे ते एकत्र राहिल्यामुळं सेवेमध्ये येत असतं. आणि पुढचा जो मुद्दा आहे, एकत्र राहिल्यामुळं एकमेकांवरचं जे प्रेम आहे ते वाढतं आणि जो काही संघर्ष आहे तो कमी होत असतो. आणि 7वा मुद्दा आहे, एकत्र राहिल्याने लोकांच्या गरजा भागवत येतात किंवा लोकांच्या गरजा पूर्ण होतात. लक्ष द्या, हे बेनिफिट आहे एकत्र राहिल्याचे, हे फायदे आहेत एकत्र राहिल्याचे. आणि म्हणून कुणालाही आपल्यापासून दूर करू नका, कुणालाही सर्वांना जवळ करा. निश्चित अर्थाने परमेश्वर देव हा तुम्हाला आणखीन 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 आणखीन
आध्यात्मिकरित्या केल्याशिवाय राहणार नाही. देवबाप या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देव. यावेळेला आपण आपले डोळे बंद करू आणि आपण